मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अंडा करी तुम्ही अनेकदा बनवली असेल, परंतु व्हेज अंडा करी कधी बनवली आहे का? तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हॉटेल शौर्यवाडा या ठिकाणी जे मोठी कॉम्पिटिशन सध्या चालू आहे, यामध्ये या ताईंनी व्हेज अंडा करी बनवली होती, ती सुद्धा अगदी चुलीवरती, आणि अतिशय टेस्टी अशी ही अंडा करी कशी बनवायची हे त्यांच्याकडूनच आपण पाहूयात। आम्ही यवतवरून आलोय। मी महाराष्ट्रीयन पद्धतीचे चिकन मसाला आणि व्हेज अंडा कढी बनवते। प्रयत्न तर केलाय, पण मला वाटतंय माझी डिश नक्कीच सिलेक्ट होईल। पाहू मग आता पुढे। मी स्वतःच शिकलेली आहे, मी स्वतः स्वयंपाक वगैरे बनवते। आणि हॉटेलमध्ये नॉनव्हेज तर असतंच, पण शाकाहारींसाठी पण एक नवीन डिश म्हणून हा छोटासा प्रयत्न केलाय। व्हेज अंडा करी ही पनीर आणि बटाट्यापासून बनते। केलाय प्रयत्न, आता बघू म्हणजे कसं होतं येतंय। तर नक्कीच या ताईंच्या प्रयत्नांना यश येवो ही आपण सदिच्छा व्यक्त करू। आणि यांनी हाच व्हिडिओ अगदी घरामध्ये छोटासा आपल्याला बनवून पाठवलेला आहे की चला तर पाहूयात व्हेज अंडा करी कशी बनवायची आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे, त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा। कांदा लाल होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा। व्हिडिओ आवडल्यास मात्र या ताईंच्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मग त्यामध्ये आले लसूण पेस्ट, तीळ, मगज बीज पेस्ट घालून मस्त तेल सुटेपर्यंत तळायचे। मग यात टोमॅटो पेस्ट घालायची। मग यात चिरलेला टोमॅटो घालायचा, थोडासा खडा मसाला आणि मग घरगुती मसाला, धना पावडर, मिरची पावडर, कांदा मसाला, हळद घालायची। थोडा वेळ झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या। मग त्यात अंडे घालून घ्या, थोडा वेळ हा, पण ही अंडी मांसाहारी नाहीत बरं। यांनी ही शाकाहारी अंडी घरीच बनवलेली आहेत। ती अंडी बनवतानाचा व्हिडिओ त्यांचा स्किप झालेला आहे, परंतु ही अंडी त्यांनी कशी बनवलेली आहेत ती त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ। 200 ग्रॅम पनीर खिसून घ्या, त्यात 2 बटाटे उकडून खिसून घ्या। 50 ग्रॅम पनीर साईडला काढून ठेवा, त्यात हळद आणि मीठ व थोडे तेल घालून अंड्याचा आतील भाग तयार करून घ्या। मग उकडलेला बटाटा आणि खिसलेल्या पनीरचा जो आपण जे तयार केला आहे त्यात मैदा घालून ते एकजीव करून मळून घ्या। अंड्याचा आकार देऊन त्यामध्ये ते सारण घालून अंड्याचा आकार देऊन अंडे बनवून घ्यायचे। आणि मग अंड्यांना मैद्यामध्ये फिरवून 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचे। मग 5 मिनिटानंतर अंडे मंद आचेवर तळून घ्यायचे। 2 मिनिटानंतर सजावटीसाठी कोथिंबीर चिरून टाका आणि आता मस्त व्हेज अंडा करी डिश तयार आहे।